मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. अच्छा सपना, तुझं घर तर आलं, आता मी निघतो. माझी बडबड ऐकून ऐकून बोर झाल्यास का? हो. अगं गंमत करत होतो. थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर. बाय. एवढी कसली घाई झाली की माझ्याशी 1 मिनिट पण बोलत नाही? तुमची इच्छा असते कधी माझ्याशी प्रेमाने 2 शब्द बोलण्याची? आज इच्छा होते. इकडे मला हे पुस्तक वाचायचंय. प्लीज 1 मिनिटासाठी माझ्यापाशी बैस. बैस ना. या वयातही कागदाच्या खेळण्यांशी खेळताय? होय, कागदाच्या खेळण्यांसोबत खेळतोय. कुणाचं हृदय किंवा त्याची जीवनाशी तर खेळत नाही ना. हा काय बालिशपणा आहे? अरे मी काय केलं? कागदाचं विमान आहे हे, त्याला उडायची इच्छा आहे. मी पकडून ठेवलंय, नाहीतर हे कधीच उडून गेलं असतं. कागदी विमान कधी स्वतःहून उडतं का? उडतं. बघायचंय? बघितलं? मी सोडलं म्हणून मर्यादेबाहेर गेलं. मग चूक तर तुमचीच आहे ना? हो, चूक माझीच आहे. माझी चूक आहे, कारण मी तुला गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहे. आजकाल जयंतशी बरी जास्त जवळीक झाली. जयंत फक्त माझा मित्र आहे. मित्र की यार? अहो हे काय बोलताय तुम्ही? हळू बोल, हळू बोल.
बाहेरचे लोक ऐकतील तर काय म्हणतील? कसला पुरुष आहे, कसा पुरुष आहे जो आपल्या एकुलत्या एक बायकोला ताब्यात नाही ठेवू शकत? हळू बोल. किती घाणेरडे विचार आहेत तुमचे माझ्याबद्दल. मग काय करू मी? जिचा पती घरामध्ये असेल आणि बायको अख्खी रात्र परपुरुषांबरोबर रंग उधळत असेल तर तो असा विचार करणार नाही तर काय करणार? बस. एक शब्द सुद्धा पुढे बोलू नका. ज्या स्त्रीचा पती तुमच्यासारखा असेल, जो फक्त आपल्या बायकोला टॉर्चर करण्यात जाणत असेल, तिला रडण्यासाठी खांदा तर लागेलच. जयंत फक्त माझा मित्र आहे, ज्याच्याकडे मी माझं मन मोकळं करते. मन मोकळं करण्यासोबत आणखीन काय काय मोकळं करतेस? माझ्याशी नाटक करायचा प्रयत्न करू नकोस. मला फारच चांगलं माहिती आहे की जयंतच्या सोबतच तुझे दुसऱ्या पुरुषांसोबतही अनैतिक संबंध आहेत. मी तुझ्या समोर हात जोडतो, नको करूस असं, नको करूस, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. सोडा मला. सपना, मी तुझा पिच्छा नाही सोडणार. जिवंतपणी तर नाहीच नाही, पण मरणानंतरही नाही. मॅडम, 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 अनर्थ झाला. मॅडम, काय झालं? मॅडम, कोणीतरी साहेबांचा खून केला आहे. काय? होय होय, मी खरं बोलतोय. काय झालं दीनानाथ? काय झालं? तुम्ही तुमचा कोणीतरी खून केला आहे. माझा खून केलाय? मूर्खा, तुझ्या समोर मी जिवंत उभा आहे, माझा खून कोण करेल? मालक, मी खरं बोलतोय. मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय. तो माणूस चाकूने तुमच्या बेडवर एका मागे एक वार करत होता. मी ओरडलो आणि तो खिडकीतून उडी मारून पळून गेला. पण मालक, तुम्ही इथे? होय, एकटा झोपून कंटाळा आला होता. झोप नव्हती येत, त्यामुळे फिरायला जरा बाहेर गेलो होतो. मला वाटतं काका तुमचा काहीतरी गैरसमज झाला. सपना, एक मिनिट. तुला काय वाटतं, या खुनाच्या कटामागे कुणाचा हात असावा? मला काय माहिती. पण मला माहित झालं की या कटामागे कोण आहे. कोण? तू आणि तुझा प्रियकर. काय बोलताय तुम्ही, कळतंय का? मी का करीन हे असं सगळं? वेळ पांघरून पेडगावला जायचा प्रयत्न करू नकोस. तू आणि तुझ्या त्या प्रियकरानं मला आपल्या वाटेतून दूर करण्याचा आणि माझा खून करायचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐक, तुझा हा हेतू कधीही साध्य होणार नाही. तुम्ही कसलाही विचार न करता वेड्यासारखं बडबडताय आणि फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. सपना, आपल्या वाटेतील अडचण समजून तुम्हाला आपल्या वाटेतून हटवण्याचा प्रयत्न केला आहेस, पण असं नाही होणार.
आता मी बघतोच की तू माझा खून कसा करतेस किंवा करवतेस. उद्याच मी काही ना काही बंदोबस्त करीन आणि याची माहिती काढून घेईन की या खुनाच्या कटामध्ये तुझ्यासोबत आणखी कोण कोण आहे. बोला देवराजी, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? डिटेक्टिव्ह करण, मी तुमचं बरंच नाव ऐकलंय. मला तुमची एक मदत हवी आहे. का नाही, नक्कीच बोला, मी तुमच्यासाठी काय करू? डिटेक्टिव्ह करण, बोलायला तर चांगलं नाही वाटत, पण मी ही गोष्ट नाकारूही शकत नाही की माझ्या पत्नीचे काही लोकांच्या सोबत अनैतिक संबंध आहेत. आणि जेव्हा मी तिला थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा तिनं आपल्या एका दोस्ताच्या मदतीनं मला आपल्या वाटेतून बाजूला करायचा प्रयत्न केला. आर यू शुअर? मला पूर्ण खात्री आहे डिटेक्टिव्ह करण, या कामामध्ये ती मदत घेतेय तिचा एक मित्र जयंत याची. जयंत? आता तूच मला सांग की मी त्याला कसं समजावून सांगू की आपल्यामध्ये मैत्रीशिवाय दुसरं कुठलंही नातं नाहीये. सपना, त्याच्या म्हणण्याने आपले संबंध चुकीचे ठरू शकतात का? हो, अरे पण चुकीचं ऐकायलाही आवडत नाही ना. थकले मी या अशा आयुष्याला. काल रात्री कोणीतरी त्याचा खून करायचा प्रयत्न केला आणि त्याला वाटलं की मी त्याला मारायला आले होते किंवा माझ्या कुठल्या तरी याराला पाठवलं होतं. वेडा झाला आहे तो. हे बघ, तू काळजी करू नकोस. कधीतरी त्याचा गैरसमज दूर होईल. पण कधी? जर हे असंच चालू राहिलं ना तर मी पूर्ण वेडी होईन एके दिवशी. सपना, रडू नकोस प्लीज. सगळं काही ठीक होईल. कळत नाही ही पिढा कधी संपणार आहे. माझा तर एक एक दिवस एक वर्षासारखा जातो. निघते मी आता, नाहीतर पुन्हा तो काहीतरी वेड्यासारखा बोलत राहील. अगं, आत्ताच तर आलीयस. बाय. बाय. सपना, तू एका करोडपतीची पत्नी आहेस. तुझी काळजी तर मला घ्यायलाच हवी. तुझे सगळे त्रास मला दूर करायला हवेत. आणि तुझ्या मुख्य त्रासाचं नाव आहे देवराज. देवराजच्या बाबतीत काही ना काही तर विचार करावाच लागेल. मला माहित नाही आणखी कितीतरी लोक या देवराज नावाच्या त्रासाबद्दल विचार करत असतील. वा रामा वा, काय बातमी ऐकवली आहेस तू. दोघंही पती पत्नींमध्ये भांडण वाढतच चाललंय. वा. होय संजय भाऊ, ते दोघेही एक दुसऱ्यांचा खूपच तिरस्कार करू लागले. बस याच दिवसाची वाट पाहत होतो मी. आता याच गोष्टीचा फायदा करून घेऊ आपण. फायदा? या गोष्टीचा तुम्हाला काय फायदा होणार आहे संजय भाऊ? देवराज माझा भाऊ आहे. भाऊ असला तर काय झालं, आज कुठल्या कुठे येतो आणि मी कुठेच नाही. माझी नजर त्याच्या संपत्तीवर आहे. त्या संपत्तीचा मालक बनण्याची इच्छा आहे माझी. त्यासाठी माझ्याकडे एक प्लान आहे. एकच तीर चालवेन मी, जो सरळ 2 लक्षांवर जाऊन लागेल. हॅलो सर. ओ हॅलो पूजा. काही थंड पिणार तू? ऑल राईट. आणखी सांग, तपास कार्य कुठपर्यंत आलं आहे? सर, तपास कार्य तर ठीक चाललंय, पण तपास करतेवेळी बऱ्याचशा अजब गोष्टी समोर आल्या आहेत. अजब गोष्टी? राईट सर. सर, हा देवराज खूपच अजब प्रकारचा माणूस आहे. असं म्हणा की सायको आहे तो. म्हणजेच थोडा वेडसर आहे. राईट सर. हा विनाकारण बायकोला टॉर्चर करत असतो, त्रास देत असतो. आणि सर, सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की तो खूपच संशयी आहे. हे बघ पूजा, कोणीतरी देवराजला मारायचा प्रयत्न केला होता आणि सगळे पुरावे सपना आणि जयंत यांच्या विरोधात जात आहे. राईट सर. पण सर, हे तर आवश्यक नाही की ती त्याची बायकोच असावी. त्याची बायको तर फारच अस्वस्थ असते सर. तो तिला खूपच त्रास देत असतो.
हेही असू शकतं की सपनाने देवराज नावाच्या माणसाला दूर करण्याचा प्रयत्न केला असावा. राईट सर. आणखीन काही? नाही सर, सध्या तरी इतकंच. पण मी चौकशी करणं चालूच ठेवलंय. सर, तुम्हाला खरेच असं वाटतं की त्याची बायको चुकीची आहे? हे बघ पूजा, कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे याचा शोध घेणं आपलं काम नाही आहे. आपल्याला हे शोधून काढायचं आहे की देवराजवर हल्ला कोणी केला होता, म्हणजे पुढेही त्याच्यावर हल्ला व्हायला नको आणि देवराजचा जीव वाचू शकेल. सपना, तू मला मारायचा प्रयत्न तर केलास, पण मी वाचलो त्यातून. आता दुसऱ्यांदा असा प्रयत्न करू नकोस. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, मी असा प्रयत्न कधीही केलेला नाही आणि करणारही. खोटं बोलतेस तू, खोटं. जर तू आपल्या प्रियकराला आपला मित्र म्हणू शकतेस, तर माझ्यावर हल्ला करण्याचा गुन्हा कसा काय कबूल करशील तू? माझ्यावर वारंवार असे घाणेरडे आरोप करू नका, समजलं? आरोप? कुठला आरोप करतो मी तुझ्यावर? सांग कुठला? काय झालं? मला वाटतं की मला हार्ट अटॅक. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. माझा मोबाईल कदाचित खाली आहे. मी तुमचा मोबाईल, मी डॉक्टरांना फोन करते. हं? घाबरू नका प्लीज. प्लीज. डॉक्टरांचा नंबर कुठे गेला आता? जयंत, मी तुला नंतर फोन करते. काय झालं? तू फार घाबरलेली वाटतेस. अरे, देवराजनं हार्ट अटॅक आलाय, डॉक्टरांना फोन करायचंय. मी तुझ्याशी नंतर बोलते. वेडेपणा नको करूस सपना, डॉक्टरांना फोन नको करूस तू. जयंत, हे काय बोलतोयस तू? मी जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय. देवराज सारख्याला तर मरायलाच हवं, किंबहुना अशा लोकांना तर मारून टाकायला हवं. हे बरं झालं की तो स्वतःहूनच मरायला निघालाय. सपना, तुला त्याच्या कचाट्यातून सुटायचं होतं ना? कचाट्यातून सुटण्याची ही सुवर्ण संधी मिळाली आहे. ही संधी हातातून निसटू देऊ नकोस. आणि फोन करायचा असेल तर 10 मिनिटांनंतर कर. पण जयंत, सपना, आता पण बिण काहीच नको. तू तिथेच थांब, मी 5 मिनिटात तिथे पोहोचतो आणि मग डॉक्टरांना फोन करूया. चालेल. ओके. वरच्या बेडरूम मध्ये. ठीक आहे, वरच राहू दे. डॉक्टरांना 10 मिनिटांनंतर फोन कर, म्हणजे डॉक्टर फक्त येतील, पण त्यांच्याकडे करण्यासाठी काहीच नसेल. पण जयंत, काही नाही होणार. रिलॅक्स. अगं, तू घाबरू नको, शांतपणे बस. काही गडबड तर होणार नाही ना? काही नाही होणार. जयंत, तो हार्ट अटॅकने मरूनच जाईल असं काही नाही ना? जर तो वाचला तर? यू जस्ट रिलॅक्स, काही नाही होणार.
सपना, आता डॉक्टरांना फोन करू शकतेस. जयंत, माहित नाही आपण जे करतोय ते बरोबर आहे की चूक, पण मला खूप घाबरायला होत आहे. असं वाटतंय की जणू आपण एखाद्या मोठ्या अडचणीत सापडणार आहोत. सापडणार आहोत नाही, सापडलो आहोत म्हण. मला हार्ट अटॅक नव्हता आला, ते तर मी एक नाटक करत होतो. मला हे बघायची इच्छा होती की तुम्हा दोघांच्या मनामध्ये काय आहे. आणि आता मला हे कळून चुकलंय की तुम्हा दोघांना हेच हवंय की मी मरून जावं. आणि जर मी नैसर्गिक मृत्यूने नाही मेलो तर तुम्ही दोघं मला माराल, पण तसं नाही होणार. तुम्ही दोघांनी मला मारायचा प्रयत्न करण्याआधीच मी तुम्हा दोघांना काय नाही मारायचं. तुम्ही दोघं मरणार. दररोज तुम्ही पाहायला विसरू नका मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार करण द डिटेक्टिव्ह मध्ये. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.